योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 8. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 8. 7 करण्यांचा नाद होणे. 7 करण्यांचा नाद होणे. त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासापर्यंत निवांत झाले. तेव्हा परमेश्वरासमोर उभे राहणारे 7 परमेश्वर दूत मी पाहिले. त्यास 7 करणे दिले होते. मग दुसरा एक स्वर्गदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनासह राजा सणासमोरच्या सोन्याच्या वेदीवर धूप ठेवण्याकरता त्याजवळ तो धूप पुष्कळ दिला होता. परमेश्वरदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनासह परमेश्वरासमोर वर चढला. तेव्हा परमेश्वरदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. तो गर्जना, वाणी, विजा व भूकंप ही झाली. मग ज्या 7 परमेश्वर दूतांजवळ 7 करणे दिले होते ते वाजविण्यास ते सिद्ध झाले. पहिल्या परमेश्वर दूताने कर्णा वाजविला तो रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली. तेव्हा पृथ्वीचा तृतीयांश जळून गेला, झाडांचा तृतीयांश जळून गेला व सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या परमेश्वर दूताने कर्णा वाजविला तो अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे समुद्रात काही टाकले गेले. समुद्राच्या तृतीयांशाचे रक्त झाले आणि समुद्राच्या उत्पत्तीतील तृतीयांश प्राणी मरण पावले. तसेच तृतीयांश तारवांचा नाश झाला. तिसऱ्या परमेश्वरदूताने कर्णा वाजविला तो मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या तृतीयांशावर व पाण्याच्या झऱ्यावर पडला. त्या ताऱ्याचे नाव कडुदवना आणि पाण्याच्या तृतीयांशाचा कडुदवना झाला आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ मेली, कारण ते कडू झाले होते. चौथ्या परमेश्वरदूताने कर्णा वाजविला तो स्वर्गाचा तृतीयांश, चंद्राचा तृतीयांश व ताऱ्यांचा तृतीयांश याजवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश पडू नये म्हणून असे झाले. मी पाहिले तो एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, जे 3 परमेश्वर दूत कर्णा वाजविणार आहेत त्यांच्या करण्याच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या जनांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार.